5 प्रधान व्रतांमध्ये सुद्धा हाच नियम आहे. आपण भागवत धर्माचे अनुयायी आहोत आणि भागवत धर्मीयांनी कसं आचरण करावं याच्यासाठी नाथ महाराजांनी श्रीमद भागवतामध्ये भगवंताला उद्धवाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर भगवंताने दिलेलं आहे. उद्धवजी भगवंताला विचारतात, देवा कीदृशी भक्ती त्वयी उपयुज्यते, देवा तुला कोणत्या पद्धतीची भक्ती आवडते. भगवंताने विस्ताराने उत्तर द्यायला सुरुवात केली. मज्जन्म कर्म कथनम मम परवाणु मोदनम, माझ्या जन्माचं माझ्या कर्माचं चिंतन करणे, माझ्या व्रतांचं अनुष्ठान करणे. मग भगवंताची कोणती व्रत आहेत? तिथे नाथ महाराजांनी आपल्याला 5 व्रत सांगितली. पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती रामनवमी, वामन जयंती जन्माष्टमी, उत्तमोत्तमी शिवरात्र. ही 5 व्रत आहे. त्याच्यातलं एक व्रत म्हणजे रामनवमीचं व्रत आहे. जसं एकादशीच्या दिवशी सगळी पातकं अन्नामध्ये राहतात म्हणून अन्न भक्षण करू नये, तसं या 5 व्रतांच्या दिवशी सुद्धा अन्न भक्षण करू नये, उपवास करावा. हे आपल्याला माहीत झाल्यानंतरही जर आपण हे मोडत असू तर याला पापाचार असं म्हटलं जातं. एकादशीचं अन्नपान, एकादशीचं अन्नपान, हे नरकरती भोजन, हे नरकरती भोजन, आश्वान विद्ये समान आत्मजन एक, आश्वान विद्ये समान आत्मजन एक, स्वान विद्ये समान आत्मजन एक. एकादशीचं अन्नपान, जे नर करती भोजन. एकादशीच्या दिवशी जे नर भोजन करतात, श्वान विष्टे समान अधम जनते एक, असे ते अधम आहेत. पापाचार आपण सोडला पाहिजे. दुसरा आचार आहे ज्याला अनाचार असं म्हटलं. आपल्या मनाला वाटेल तसं वागत राहणं, याला अनाचार असं म्हटलं जातं. आपण कसं वागावं याच्यासाठी प्रमाण शास्त्र आहे. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते, कार्याकार्ये व्यवस्थितो. कार्याकार्याची व्यवस्था शास्त्राने आपल्याला घालून दिलेली आहे. आपल्या मनाला वाटेल तेव्हा उठायचं, वाटेल तसं खायचं, वाटेल तसं वागायचं, याला अनाचार म्हटलं जातं. ज्ञानोबा बोलतात, अंगामनासी रुचयावे, ये तुलेने कृत्याकृत्य नाठवे, करनियाचे निनावे भलतेची करी. असं भलतं खाणारा, भलतं पाहणारा, भलतं पिणारा, भलतीकडे जाणारा हा अनाचारी आहे. अनाचार आपण सोडून दिला पाहिजे. दुसरा आचार. तिसरा आचार आहे त्याला अत्याचार असं म्हटलं जातं. आपण आपल्या बळाचा दुरुपयोग करून कोणत्याही जीवाच्या मनाच्या विरुद्ध अन्यायाने त्याच्याकडून काही करवून घेऊ नये, म्हणजे कोणत्याही जीवावरती अत्याचार करू नये. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वरव सर्वेश्वर पूजनाचे. या सृष्टीमध्ये सर्व जीवांमध्ये भगवंताचा निवास आहे आणि असं जाणून आपण कोणत्याही जीवावरती बलपूर्वक अत्याचार करू नये. अत्याचार सोडून दिला पाहिजे. चौथा आचार झाला पाचवा आचार आहे. चौथा आचार आहे ज्याला व्यभिचार असं म्हटलं जातं. व्यभिचार म्हणजे आपल्याला भगवंताने धर्मशास्त्राने प्रारब्धाने प्राप्त झालेलं द्रव्य आणि प्राप्त झालेली दारा म्हणजे पत्नी यांना सोडून अन्य कोणत्याही द्रव्याकडे अथवा स्त्रीकडे तिची अभिलाषा आपण करू नये, म्हणजे आपण व्यभिचार करू नये. तुकोबरा बोलतात, साधणे तरी हेच दोन्ही, जरी कोणी साधाल परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ. यांचा विटाळ आपण धरला पाहिजे. असे 4 आचार आपण सोडून द्यायचे. म्हणजे हे सोडायचं आणि मग करायचं काय?
जे करायचं आहे ते शुभ करायचं, वाईट गोष्टी सोडून द्यायच्या आणि चांगला संकल्प करायचा, शुभ संकल्प करायचा. लोक म्हणू लागले महाराज सोडून देण्याच्या गोष्टी कळल्या, पण मग आता करायचं काय, शुभ संकल्प कोणता आहे? तर या सृष्टीमधला विश्वामधला सर्वाधिक शुभ संकल्प म्हणजे भगवंताच्या संकीर्तनाचा संकल्प आहे. प्रत्येकाने भगवंताचं संकीर्तन करण्याचा संकल्प केला पाहिजे. तो संकल्प निळोबराय महाराज प्रगट करतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. नित्य नूतन गाऊ गुण, नित्य नूतन गाऊ गुण, नित्य नूतन गाऊ गुण, नित्य नूतन गाऊ गुण, हरी नित्य नूतन गाऊ गुण, नित्य नूतन गावो गुण, करू जागरण कीर्तनी. प्रत्येकाने जागरण पूर्वक कीर्तन केलं पाहिजे. हा कीर्तन भक्तीचा संकल्प आहे. निळोबराय महाराज हा कीर्तन भक्तीचा संकल्प प्रगट करतात. भगवंताच्या संकीर्तनाचा संकल्प हा या जगामधला सर्वाधिक शुभ संकल्प आहे. याच्यापेक्षा दुसरा कोणताही संकल्प शुभ नाही. लोक म्हणू लागले महाराज कशावरून हा शुभ संकल्प आहे? आपण ज्या युगामध्ये निवास करतो त्या युगाचं थोडंसं चिंतन करा. आपण सगळे कलियुगाचे निवासी आहोत. म्हणजे आपण कलियुगामध्ये राहतोय. त्यातही हे कलियुगाचं प्रथम चरण आहे. अजून कलियुगाचा विकास झालेला नाही, ते बाल अवस्थेमध्ये आहे. लोक असं म्हणतात कलियुग आले अजून यायचंय. याला युगसंधी म्हटलं जातं. युगसंधी म्हणजे दोन युग जोडत असताना जो संधी काळ आहे त्या संधीला युगसंधी म्हटलं जातं. द्वापार युगाच्या शेवटी द्रौपदी वस्त्रहरणापासून ते आत्तापर्यंत हा युगसंधीचा काळ आहे. याच्यामध्ये कधी धर्म वाढतो, कधी अधर्म वाढतो, कधी धर्म वाढतो, कधी अधर्म वाढतो. असं हळूहळू करत फक्त अधर्म शिल्लक राहील तेव्हा समजून चालायचं कलियुगाचा विकास झाला. जेव्हा हे कलियुग मध्यावरती येईल तेव्हा या पृथ्वीवरती तीन गोष्टी राहणार नाहीत. एक, गंगेचा प्रवाह आपल्याला डोळ्याने दिसणार नाही. गंगेचा प्रवाह लुप्त होऊन जाईल. या पृथ्वीवरती तुळस उगवणार नाही. म्हणजे कितीही प्रयत्न झाला तर तुळस उगवणार नाही. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, शालिग्राम भगवान पृथ्वीवरती राहणार नाही. अजून आपल्या भाग्याने या तिन्ही गोष्टी पृथ्वीवरती आहेत. गंगेचा प्रवाह आपल्याला डोळ्याने दिसतोय तेच आपण गंगेत स्नान करून घेतलं पाहिजे. जोपर्यंत पृथ्वीवरती तुळस येतीये तोपर्यंत भरपूर तुळशीची सेवा केली पाहिजे. जोपर्यंत शालिग्राम भगवान आहेत त्याचं पूजन केलं पाहिजे. म्हणजे आपण कलियुगाच्या प्रथम चरणामध्ये आहोत. राजा शुकाचार्य परीक्षितीला शुकाचार्य स्वामी सांगतात, कलेर दोष निधी हे राजन. हे राजा, हे कलियुग म्हणजे दोषाचा निधी आहे, सागर आहे. इथे जिकडे तिकडे दोषच भरलेले आहेत. तुम्ही चांगलं काही करायला घ्या, त्याच्यामध्ये नकळत दोष कधी निर्माण होतात हे आपल्याला सुद्धा लक्षामध्ये येत नाही. कोणतीही चांगली गोष्ट आपण करायला गेलो की नकळत त्याच्यामध्ये अनेक वाईट गोष्टी घडायला सुरुवात होते. हा या युगाचा धर्म आहे. परीक्षितींनी शुकाचार्यांना विचारलं, महाराज मग याच्यामध्ये चांगलं म्हणून काही नाही का?
शुकाचार्यांनी सांगितलं याच्यामध्ये एक गोष्ट चांगली आहे. अस्ति एको महान गुणः, याचा एक महान गुण आहे. कोणता गुण आहे? कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संगः परम रजेत, या संघामधून आपण मुक्त हो याच्यासाठी एक असलेला चांगला गुण म्हणजे कीर्तनाद एव कृष्णस्य, भगवंताचं संकीर्तन हाच या युगाचा युगधर्म आहे. आपल्याकडे प्रत्येक युगामध्ये भगवत प्राप्तीच्या साधनांची चर्चा केलेली पाहायला मिळते. कृते यध्यायतो विष्णुम, कृतयुगामध्ये ध्यान या साधनाने भगवंताची प्राप्ती करता येणं शक्य होतं. त्रेतायाम यजतो मखैः, त्रेतायुगामध्ये यज्ञ या साधनाने भगवत प्राप्ती करता येणं शक्य आहे. द्वापारे परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये परिचर्या भगवंताची पूजा करून भगवंत प्राप्ती करणं शक्य आहे. पण कलौ तद हरी कीर्तनात, पण कलियुगामध्ये मात्र भगवंताचं संकीर्तन हे एकमात्र प्रभावी असलेलं साधन आहे. कलियुगे उद्धार हरीच्या नामे, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. भगवंताचं संकीर्तन हा या युगाचा युगधर्म आहे. आपल्या मनामध्ये जर भगवंताचं नाम संकीर्तन करण्याचा संकल्प निर्माण झाला तर समजून चला विश्वामधला सर्वाधिक शुभ संकल्प आपल्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. मग भगवंताचं संकीर्तन हा सर्वाधिक शुभ संकल्प आहे. लोक म्हणू लागली महाराज कीर्तन करायचं, नेमकं कीर्तन कशाला म्हटलं जातं? नेमकं कीर्तनाचं स्वरूप काय? भक्तिशास्त्राने संतांनी आपल्याला कीर्तनाचं स्वरूप समजून दिलेलं आहे. भगवान परमात्म्याच्या नामाचा, भगवान परमात्म्याच्या गुणांचा, भगवान परमात्म्याच्या लीलेचा अत्यंत आर्त भावाने उच्चार करणं त्याला कीर्तन असं म्हटलं जातं. नाम गुण लीलादीनाम उच्चैः भाषा तु कीर्तनम. कीर्तन म्हणजे भगवंताच्या नामाचं, भगवंताच्या गुणांचं, भगवंताच्या लीलेचं उच्च भाषेमध्ये चिंतन करणं त्याला कीर्तन म्हटलं जातं. इथे उच्च शब्द वापरलेला आहे. उच्च भाषा म्हणजे उंच स्वरामध्ये असा त्याचा अर्थ नाही. उच्च भाषेचा अर्थ आहे निर्विकार भाषेमध्ये. वक्ता बोलू लागला की त्याच्या हातामध्ये 2 तास श्रोत्यांची अंतःकरण आहे. जशी कुंभाराच्या हातामध्ये माती आहे, तो जसा आकार देईल तसा मातीला आकार प्राप्त होतो, तसं 2 तास कीर्तनामध्ये वक्त्याच्या हातामध्ये श्रोत्यांची अंतःकरण आहे. तो जर सविकारी संसाराचं बोलू लागला तर श्रोत्यांची अंतःकरण संसार धर्माने युक्त होऊन सविकारी होतात. आणि तो जर निर्विकारी बोलू लागला तर श्रोत्यांच्या अंतःकरणामधला संसार बाजूला होऊन भगवंताचं स्मरण घडायला सुरुवात होते. म्हणून वक्त्याने बोलत असताना श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये विकार उत्पन्न न करता भगवद विषयी विचार उत्पन्न कसे होतील या पद्धतीने भाषेचा विनियोग करायला पाहिजे. जेणे करुणे मूर्ती ठसावे अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. बोलू लागला म्हणजे वक्त्यासाठी काही नियम आहेत. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या. त्याने भगवंताची भक्ती, भगवंताचं ज्ञान, संसाराविषयीचा विराग अत्यंत आर्त भावाने प्रगट करावा. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. भगवंताचं चरित्र गावं, भगवंताचे गुण गावे, भगवंताचं नाम गावं, याला कीर्तन असं म्हटलं जातं. लोक म्हणू लागली महाराज मग आता हे नाम संकीर्तन, गुण संकीर्तन, लीला संकीर्तन म्हणजे ही तिन्ही वेगळी वेगळी संकीर्तनं आहेत का? तर ही तिन्ही वेगळी वेगळी संकीर्तनं नाहीत. एक भगवंताचं नाम संकीर्तन हे प्रधान आहे. पण भगवंताचं नाम संकीर्तन आपण करू लागलो, सारखं आपण रामकृष्ण हरी भगवंताच्या नामाचा जप करू लागलो तर हे नाम संकीर्तन आहे. आणि भगवंताला ही नावं कोणत्या गुणामुळे प्राप्त झाली त्याच्या पाठीमागच्या गुणांचं आपण चिंतन करू लागलो की त्याला गुण संकीर्तन असं म्हटलं जातं. मग हे गुण भगवंताने कोणत्या चरित्रामधून प्रगट केले हे पाहण्यासाठी आपण तशा लीला पाहू लागलो की त्याला लीला संकीर्तन असं म्हटलं जातं. उदाहरणाने चिंतन करा. भगवंताची अनंत नाम आहेत. त्यामध्ये एक नाव आहे दामोदर. दामोदर 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 असं आपण जर म्हणू लागलो
तर ते भगवंताचं नाम संकीर्तन आहे. पण मग भगवंताला दामोदर हे नाव कोणत्या गुणामुळे प्राप्त झालं, असं त्याच्या पाठीमागच्या गुणांचं चिंतन आपण जर करू लागलो तर त्याला गुण संकीर्तन असं म्हटलं जातं. भगवंताला दामोदर हे नाव का मिळालं? भगवंत कोणत्याही गुणाद्वारे बांधले जात नाहीत. दाम शब्दाचा अर्थ आहे दोरी आणि उदर शब्दाचा अर्थ आहे पोट. ज्याचं उदर दाम म्हणजे गुणांच्या दोरीने बांधलं जात नाही त्याला दामोदर असं म्हटलं जातं. आपण सगळे आत्ता गुणांच्या दोरीने बांधलेलो आहोत, म्हणजे आपल्याला बंध प्राप्त झालेला आहे. भगवान गीतेमध्ये सांगतात, सत्वम रजस्तम इति गुणाः प्रकृती संभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्. अव्यय असलेल्या देहीला, या देहामध्ये प्रकृतीच्या सत्व रज आणि तम या 3 गुणांनी बांधलेला आहे. तुम्ही म्हणाल आम्हाला कुठं बांधलंय? आपल्याला सगळ्यांना बांधलेलं आहे. या शरीराने आपल्याला बांधलंय. गुडघे आपल्याला त्रास देतात, त्यांनी बांधलंय, कुठे जाऊ देत नाहीत. कंबर आपल्याला स्वस्थ बसू देत नाही, तिने बांधलेलं आहे. आणि जास्तच उशीर झाला तर झोप आपल्याला लगेच येऊन बांधून टाकते, काही ऐकू देत नाही. सगळे प्रकृतीचे दोष आपल्याला बांधून ठेवतात. आपण बंधनामध्ये आहोत. पण भगवान परमात्मा या प्रकृतीच्या गुणांनी बांधले जात नाहीत. भगवान अवताराला येतात, पण तरीही भगवंताची गुणातीतता बाधित होत नाही. भगवान बोलतात, अजोपि सन्नव्ये आत्मा भूतानाम ईश्वरोपि सन् प्रकृतीम स्वामधिष्ठाय संभवामी. आत्ममायया मी प्रगट होतो, पण माझ्या मायेला ताब्यामध्ये ठेवून प्रगट होतो. म्हणजे भगवंताला ही प्रकृती बांधू शकत नाही. भगवान गुणातीत आहेत, म्हणून भगवंताचे गुण वेगळे आणि प्रकृतीचे गुण वेगळे. आपले गुण जे आहेत ते नित्य नाहीत, नष्ट होणारे आहेत. आणि भगवंताचे गुण मात्र नित्य आणि नूतन आहेत. नित्य नूतन गावो गुण, असं भगवंताच्या गुणांचं चिंतन करणं हे गुण संकीर्तन आहे. लोक म्हणू लागली, पण भगवंताने अशी गुणांची असलेली अतीतता कुठे प्रगट केली? मग आपल्याला भगवंताचं चरित्र पाहावं लागेल. यशोदा माता भगवंताला दूध पाजतायत आणि आतमध्ये असलेलं पद्मगंधा गायीचं दूध उतू जाऊ लागलं. यशोदा मातेला आवाज आला. यशोदा मातेने भगवंताला खाली ठेवलं आणि आतमध्ये दूध उतरवण्यासाठी गेली. भगवंताला राग आला, मला सोडून हिला दुधाची काळजी जास्त आहे, दूध उतरवण्यासाठी आतमध्ये गेली आहे. भगवंताने हातामध्ये काठी घेतली, जवळ असलेले सगळे दह्या दुधाचे रांजण फोडले, एक उखळ ओढलं, उखळावरती चढले, वरती टांगलेले सगळे लोण्याची मडकी फोडली. यशोदा माता बाहेर आल्या आणि बाहेर येऊन पाहताय तर दही दुधाची जिकडे तिकडे नासाडी आहे. सगळं नुकसान याने केलेलं आहे. यशोदा मातेने विचार केला, याला काहीतरी शिक्षा घडवली पाहिजे. यशोदा मातेने भगवंताला उखळाच्या समोर उभं केलं आणि विचार केला, आज आपण याला उखळाला बांधू. एक हातभर दावं घेतलं आणि उखळाला वेढा मारून भगवंताच्या उदरावरती दोरीची दोन्ही बाजूने टोका आली, पण 2 बोट दोरी कमी भरली, गाठ काही बसली नाही. भगवंताच्या उदरावरती हे दाम आलं, पण या दामाने गाठ बसली नाही. घरामध्ये दाव्यांना कमतरता नव्हती, एवढ्या गायी आहेत. दुसरं दावं घेतलं, पहिल्या दाव्याला गाठ मारली. सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत दाव्याला दावं बांधणं चाललंय. यशोदा माता घामाघूम झाल्या, पण हा मात्र त्या दोरीने बांधला जाईना. तो काही केल्या बांधला जाईना. भगवान प्रकृतीच्या दोरीने बांधले जात नाहीत, म्हणून ते दामोदर आहेत. भगवान काही केल्या बांधले जाईना, मग बांधलेच जात नाहीत का? यशोदा मातेला फार थकवा आला. भगवंताची कृपाशक्ती जागी झाली आणि भगवंताने स्वतःला बांधून घेतलं. पण कशाने? यशोदा मातेच्या भक्तीच्या प्रेमसूत्राने भगवंताने स्वतःला बांधून घेतलं. भगवान बांधले जातात, पण भक्तांच्या प्रेमसूत्राने. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. भगवान प्रेमसूत्राने बांधले जातात. लौकिक कितीही मोठी दावी आपण जमा केली तर त्याने बांधले जात नाही. हे भगवंताने आपल्या लीलेमधून प्रगट करून दिलं. म्हणजे भगवंताचं दामोदर 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 असा जप केला तर नामसंकीर्तन आहे.
त्याच्या पाठीमागे असलेली गुणातीतता पाहिली, गुणसंकीर्तन आहे. आणि भगवंताच्या चरित्रातील दामबंधन लीला आपण पाहिली तर लीला संकीर्तन आहे. असं एक एक नाव डोळ्यासमोर भगवंताचं घ्यायचं, त्याचा जप करायचा, त्याच्या पाठीमागे असलेल्या गुणांचं चिंतन करायचं आणि भगवंताच्या लीला आपण अंतःकरणामध्ये आठवायच्या. याला संकीर्तन असं म्हटलं जातं. भगवंताचं पुन्हा 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 चिंतन करत राहायचं. भगवंताचे गुण किती दिव्य आहेत आणि आपले गुण कसे आहेत. आपल्या गुणांचा विचार करा. आपले गुण हे राहणारे नाहीत, अनित्य आहेत. इथे आपला विचार करा. गाणाऱ्यांजवळ गाण्याचा गुण आहे, वाजवणाऱ्यांच्या जवळ वाजवण्याचा गुण आहे, बोलणाऱ्याजवळ बोलण्याचा गुण आहे आणि बसलेल्यांच्या जवळ ऐकण्याचा गुण आहे. पण हे सगळे गुण आहे तसेच राहतात का? राहत नाही. आत्ता जसा आवाज चालतो तसा पहाटे काकड्याला चालेल का? चालणार नाही. आत्ता जशी बोटं पळतात तशी थंडीमध्ये पहाटे पळतील का? पळत नाही. आता जसं बोलायला आठवेल तसं झोपेतून उठल्यानंतर किंवा आजारी पडल्यानंतर आठवणार आहे का? आठवणार नाही. आत्ता जसं तुम्ही ऐकताय तसं झोप आल्यानंतर ऐकाल का? ऐकणार नाही. आपले गुण आगमापायी आहेत, येणारे जाणारे आहेत. आपल्या गुणांचा विचार सोडून द्या. आपले गुण म्हणजे अवगुण आहेत. पण भगवंताचे गुण कसे आहेत? निळोबराय बोलतात नित्य. भगवंताचे गुण नित्य आहेत आणि भगवंताचे गुण नूतन आहेत. पुन्हा 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 त्यांचा असलेला आनंद मोठा अद्भुत आहे. म्हणून भगवंताचे गुण आठवायचे, त्याचं चिंतन करायचं. पण हे चिंतन करत असताना, कीर्तन करत असताना कसं करायचं त्याच्यासाठी विशेषण निळोबराय देतात. करू जागरण कीर्तनी. जागरण करत भगवंताचं संकीर्तन केलं पाहिजे. जागरण करायचं म्हणजे काय करायचं? कीर्तन संपल्यानंतर चहा पीत 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 पहाटे काकड्यापर्यंत जागे राहायचं. याला जागरण म्हटलं जात नाही. जागरण शब्द जागृती वाचक आहे. भगवंताचं संकीर्तन करण्यासाठी 3 पद्धतीची जागृती हवी आहे. तुकोबरायांनी नाटाच्या चरणामध्ये एका चरणामध्ये ही जागृती मागितली. मज भाव प्रेम देई प्रीती गुणनाम वर्णावया स्तुती. तुकोबराय बोलतात तुझे गुण, तुझं नाम यांचं वर्णन मला करायचं आहे. पण त्याच्यासाठी मला काय दे? मज भाव दे, मज प्रीती दे, मज प्रेम दे. मला भाव जागृती दे, मला प्रीती जागृती दे आणि मला प्रेम जागृती दे. मग या जागृतींचं थोडंसं चिंतन करा. पहिली जागृती आहे त्याला प्रीतीची जागृती असं म्हटलं जातं. प्रीती आणि प्रेम या शब्दामध्ये अंतर आहे. प्रीती शब्दाचा अर्थ आहे आवड. भगवंताच्या संकीर्तनाविषयी पहिली महत्वाची गोष्ट आवड असली पाहिजे. भगवंताची चर्चा सुरू झाली की आपल्याला बाकी काही आठवायला नको, तीच चर्चा आवडली पाहिजे. किती आपल्याला भगवंताची चर्चा आवडावी, किती कीर्तन आवडावं. तुकोबराय देवाला सांगतात, देवा एक वेळेला माझं आयुष्य तू कमी केलं तरी चालेल, पण मला कीर्तनाविषयीची आवड कमी करू नकोस. आयुष्य करी उणे परिमज आवडो कीर्तन. भगवंताची चर्चा करण्यामध्ये आपल्याला आवड असली पाहिजे. गुण गायचे झाले तर कसे गायचे? गुण गाईन आवडी. भगवंताचे गुण आवडीने गायले पाहिजेत. भगवंताची चर्चा करताना आवडीने केली पाहिजे. भगवंताचं संकीर्तन करताना आवडीने केलं पाहिजे. 2 पद्धतीने चर्चा होते. एक गरज म्हणून आणि दुसरी आवड म्हणून. आपण भगवंताचे गुण गातो, भगवंताची चर्चा करतो, पण आवड नाही, गरज म्हणून करतो. म्हणून आर्त जिज्ञासू अर्थार्थी हेही भक्त आहेत, पण भगवंताला ते तेवढे आवडत नाही, कारण ते भगवंताच्या दारामध्ये गरज म्हणून गेलेले आहेत. आणि भगवंताला आवडीने केलेली भक्ती विशेष आवडते. भगवंताविषयी आपला अनुराग असावा आणि त्या अनुरागाला कोणता हेतू नसावा. निष्काम भगवंतावरती प्रेम असावं. अशा आवडीने भगवंताची चर्चा करायची, आवडीची जागृती हवी आहे. पुढे प्रेम असलं पाहिजे, खर्च काढायचं आणि तेवढं भगवंतावरती करायचं, त्याला प्रेम जागृती असं म्हटलं जातं. तुकोबराय भगवंताला विनंती करतात, मला असं जाग कर, करी आई से जागे, करी आई से जागे, करी आई से जागे.
लोटे देह धरणी लोटे देह धरणी लोटे करी ऐसे जागे बेळू बेळा पाया लागे प्रेम झोंबे कंठी देह धरणी लुटी राहू लोकाचार पडो अवघा विसर तुका म्हणे ध्यावे तुझं व्यभिचार भावे तुकोबरा बोलतात तुझं गुण गाताना असं प्रेम आमच्यामध्ये असलं पाहिजे की हा देह धरणीवरती पडावा कोणत्याही लोकाचाराची आठवण आम्हाला राहू नये भक्त ऐसे जाणा जे देही उदास अशी उदासीनता स्वतःवरती धारण करून सगळं प्रेम भगवंतावरती करणं याला प्रेम जागृती म्हणतात आणि तिसरी जागृती ज्याला भाव जागृती म्हटलं जातं भगवंताचं चिंतन करत 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 तुका प्रेमेनाची गाई गाणियात विरोणी जाई त्या भावामध्ये तल्लीन होऊन जाणं याला जागृती म्हटलं जातं लोक म्हणू लागली महाराज असं कीर्तन जर तुम्ही करू लागला तर आम्हाला असं वाटत नाही की ते लोकांना आवडेल निळोबराय सांगतायत लोकांना आवडावं हा कीर्तनाचा उद्देशच नाही कीर्तन मुळामध्ये भगवंताच्या आराधनेसाठी केलं जातं असं कीर्तन जर आपण केलं तर त्याचा लाभ काय होईल तो लाभ निळोबराय महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तेने तुमची होईल कृपा 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 तुमची होईल कृपा निरसन तापा भवरोगा निळोबराय सांगतात असं संकीर्तन अंतःकरणामध्ये जागृती संपादित करून आपण जर भगवंताचं केलं तर त्याने आपल्यावरती कृपा होतील या ज्या कृपा आहे त्याच्यामध्ये सर्वात शेवटची कृपा भगवत कृपा आहे भगवंताची कृपा आपल्यावरती व्हावी म्हणून आपण प्रयत्न करावेत इतर सामान्य जनांची कृपा व्हावी म्हणून प्रयत्न करण्यात काही अर्थ नाही लोकांनी आपल्यावरती कृपा करावी असा कोणताही विचारशास्त्र सांगत नाही आपल्यावरती जर कृपा व्हावी वाटत असेल तर पहिली कृपा ज्याला आत्मकृपा असं म्हटलं जातं आपल्या अंतःकरणाची म्हणजे मनाची इंद्रियांची आपल्यावरती कृपा पाहिजे म्हणजे आपल्याला जे वाटतंय तसं इंद्रियांनी आपल्याला सहाय्य केलं पाहिजे आत्मकृपा झाली पाहिजे भगवंताच्या संकीर्तनाने सगळ्या कृपा प्राप्त होतात भगवंताच्या संकीर्तनाचा आपल्यावरती काय परिणाम होतो पहिला परिणाम होतो चेतो दर्पण मार्जनम चित्तरूपी आपलं जे दर्पण आहे ते चित्तरूपी दर्पण मार्जन केलं जातं स्वच्छ धुतलं जातं आपल्या अंतःकरणाला दर्पण म्हटलं जातं दर्पण म्हणजे आरसा आपलं अंतःकरण आरशासारखं आहे अनंत काळाच्या वासनेचे संस्कार त्याला चिकटलेत आणि ती असलेली सगळी काच अगदी काळी झालेली आहे कंदिलाची काच जर काळी झाली तर आतमधला प्रकाश बाहेर येत नाही तसं अंतःकरण जर काळवंडलेलं असेल तर आतमधल्या निज ज्योतीचा प्रकाश आपल्याला प्राप्त होणार नाही व भगवंताच्या संकीर्तनाचा पहिला परिणाम अंतःकरणावरती होतो महामळे मन होते जे गांधले
शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे आपलं मन स्फटिकासारखं शुद्ध होतं पहिली कृपा. म्हणून चेतो दर्पण मार्जनम. दुसरा परिणाम भव महादावाग्नी निर्वापणम. भवसागरातला जो दावाग्नी आहे तो दावाग्नी शांत होतो. भगवंताचं जेवढं संकीर्तन आपण करू तेवढे संसाराचे जे जे काही चटके आहेत ते सगळे विझून जातात. म्हणजे संसाराचा ताप शिल्लक राहत नाही. दुसरी कृपा. तिसरी कृपा होते श्रेय कैरव चंद्रिका वितरणम. श्रेय म्हणजे मोक्ष. मोक्ष हा आपल्यासाठी मिटलेल्या कमळाच्या कळीसारखा आहे. आपल्याला अजून मोक्ष प्राप्त झालेला नाही. मग कमळाची कळी जर उमलावी असं वाटत असेल तर आकाशामध्ये पौर्णिमेचा चंद्र उगवला पाहिजे. चंद्राच्या प्रकाशाने कमळाची कळी उमलते. तसं मोक्षरूपी कमळाच्या कळीचा आपल्या जीवनामध्ये जर विकास व्हावा असं वाटत असेल तर भगवंताच्या संकीर्तनाचा चंद्र आपल्या जीवनामध्ये उगवला पाहिजे. मुखी नाम हाती मोक्ष. आपल्याला मोक्ष प्राप्त होतो हा तिसरा परिणाम. चौथा परिणाम विद्यावधू जीवनम. आपल्याला प्राप्त असलेली जी विद्या आहे त्या विद्येला वधू म्हटलं जातं. म्हणजे ती पत्नी आहे. पण त्या विद्येचा पती कोण आहे तर पती आहे भगवंताचं संकीर्तन. विद्यावधू जीवनम. आपण जर फक्त ब्रह्मविद्या जमा केली, कोणतीही विद्या मिळवली आणि भगवंताचं संकीर्तन केलंच नाही तर आपण मिळवलेली विद्या विधवा आहे. तिच्या मस्तकावरती असलेलं कुंकू म्हणजे तिचं सौभाग्य. हे भगवंताचं संकीर्तन आहे. म्हणून आपल्याकडे ब्रह्मविद्येची चर्चा करत असताना ती पुष्कळ करावी, विशुद्ध करावी, उदंड करावी. पण ज्ञानोबराय सांगतायत ती संकीर्तन पूर्वक करावी. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. आत्मचर्चा केली पाहिजे पण भगवंताचं संकीर्तन करत करत केली पाहिजे. विद्यावधू जीवनम. प्रातस्मरणे वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले नेहमी सांगत असत साधकाने दोनच गोष्टी कराव्या. एक, त्याने नामचिंतन करावं आणि दोन, त्याने अभ्यास करावा. अभ्यासाचा कंटाळा आला की नामचिंतन करावं आणि नामचिंतनाचा कंटाळा आला की अभ्यास करावा. म्हणजे अभ्यास आणि नामस्मरण सोडून दुसरं काही करू नये. कारण विद्येला सौभाग्य भगवंताच्या नामचिंतनाने प्राप्त होणार आहे. आपण शाळेचा अभ्यास करा अथवा कोणताही अभ्यास करा पण अभ्यासाच्या पूर्वी आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे आणि अभ्यास संपवल्यानंतरही भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. तेव्हा आपली विद्या सौभाग्यशाली ठरेल. म्हणून भगवंताच्या संकीर्तनाने विद्येला सौभाग्य प्राप्त होतं. चौथा परिणाम अजून काय कृपा होते. सर्वात्मस्नपणम आनंदांबुधी वर्धनम. आनंदरूपी सागराला भरती भगवंताच्या संकीर्तनाने येते. आनंदाचा सागर म्हणजे मोक्ष आहे. जरी आपल्याला मोक्ष प्राप्त झाला पण त्याच्यामध्ये आनंदाच्या लहरी उफाळून याव्या असं जर वाटत असेल तर आपण भगवंताचं संकीर्तनच केलं पाहिजे. ज्ञानोबरा बोलतात सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळा ते विनवणी करा विठ्ठल स्मरण. बाकीच्यांनी करावं याच्यात नवल नाही पण जे सोहम भावाला प्राप्त झालेले आहेत म्हणजे ते ब्रह्म मी आहे असा दृढ अपरोक्ष साक्षात्कार ज्यांना घडलाय, जे पूर्ण बोधावरती आरूढ आहेत त्यांनीही भगवंताचं संकीर्तन केलं पाहिजे. त्याचा लाभ आनंदांबुधी वर्धनम. आनंदाची भरती प्राप्त होते. सर्वात्मस्नपणम. सगळी इंद्रिय शुद्ध होतात. परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम. भगवंताच्या संकीर्तनाने अनंत कृपा आपल्याला प्राप्त करून घेता येतात. सर्वाधिक महत्वाची कृपा भगवान आपल्यावरती कृपा करतात. तेने तुमची